उत्पत्ती प्रकरण 50. मग योसेफ आपल्या बापाच्या तोंडाशी तोंड लावून रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. योसेफाने आपल्या सेवकातील वैद्यास आपल्या बापाच्या प्रेतात मसाला भरण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे त्या वैद्यांनी इस्रायलाच्या प्रेतात मसाला भरिला. या कार्यास 40 दिवस लागले. प्रेतात मसाला भरण्यास इतके दिवस लागत असत आणि मिस्री लोकांनी 70 दिवस त्याच्यासाठी शोक केला. शोकाचे दिवस संपल्यावर योसेफ फारोच्या घराण्यातल्या लोकांस म्हणाला, तुमची कृपादृष्टी मजवर असेल तर फारोच्या कानावर एवढे घाला की माझ्या बापाने मजकडून आणभाक घेऊन म्हटले की पहा, मी आता मरणार, तर कनान देशात जी कबर मी आपल्यासाठी खोदविली आहे तीत मला नेऊन मूठमाती दे. मला तिकडे जाऊन माझ्या बापाला पुरण्यास जाऊ द्यावे. मी परत येईन. फारो म्हणाला, जा, तुमच्या बापाने तुमच्याकडून आणभाक घेतल्याप्रमाणे त्याला मूठमाती द्या. मग योसेफ आपल्या बापास मूठमाती देण्यास निघून गेला आणि फारोचे सर्व सेवक, त्याच्या घराण्यातले वडीलजन व मिस्र देशातले सर्व वडीलजन, योसेफाच्या घरचे सर्व लोक, त्याचे भाऊ आणि त्याच्या बापाच्या घरचे लोक त्याचबरोबर गेले. आपली मुलेबाळे, शेरडे मेंढरे, गुरेढोरे ही मात्र त्यांनी गोशेन प्रांतातच मागे ठेविली. त्याच्याबरोबर रथ व स्वार गेले. असा त्यांचा मोठा समुदाय निघाला. यार्देने पलीकडे अटादाच्या खळ्यापाशी ते आले तेव्हा त्यांनी तेथे भारी मोठा विलाप केला. योसेफाने तेथे आपल्या बापासाठी 7 दिवस शोक केला. देशातले रहिवासी कनानी ह्यांनी तो शोक पाहिला तेव्हा ते म्हणाले, हा मिस्री लोकांचा भारी शोक आहे. त्यावरून त्या ठिकाणाचे नाव अबेल मिस्राईम म्हणजे मिस्राचा शोक असे पडले. ते यार्देने पलीकडे आहे. इस्रायलाने आपल्या मुलांना आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्यांनी केले. त्यांनी त्यास कनान देशी नेऊन ममरे समोरील मकपेला नावाच्या शेताच्या गुहेत त्याला मूठमाती दिली. अब्राहमाने एफ्रोन हित्तीकडून आपल्या मालकीचे कब्रस्तान व्हावे म्हणून शेतासह विकत घेतली होती तीच ही गुहा. योसेफाने आपल्या बापास मूठमाती दिल्यावर तो, त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या मूठमातीसाठी त्याच्याबरोबर गेले होते ते सर्व मिस्र देशी परत गेले. योसेफाने आपल्या भावांना दिलेले आश्वासन. आपला बाप मेला हे मनात आणून योसेफाचे भाऊ म्हणू लागले, आता योसेफ कदाचित आमचे वैर करील व आपण त्याचे जे वाईट केले त्याचे तो पुरे उट्टे काढील. त्यांनी योसेफास सांगून पाठविले की आपल्या पित्याने मरणापूर्वी आम्हास आज्ञा केली ती अशी, तुम्ही योसेफास सांगा, तुझ्या भावांनी तुझे वाईट केले, हा त्यांचा अपराध व पातक यांची क्षमा कर. आता आपल्या पित्याच्या देवाचे जे आम्ही दास, त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करीतो. हे त्यांचे भाषण ऐकून योसेफास रडू आले. तेव्हा त्याचे भाऊ स्वतः त्याचकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, पहा, आम्ही आपले दास आहो. योसेफ त्यास म्हणाला, भिवू नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे. तुम्ही माझे वाईट योजिले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. तर आता भिवू नका, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन. या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले. योसेफाचा मृत्यू. योसेफ आणि त्याच्या बापाचे घराणे मिस्र देशात राहिले. तो 110 वर्षे जगला. योसेफाने एफ्राईमाच्या 3ऱ्या पिढीतली मुले पाहिली. तसेच मनश्शेचा मुलगा माखीर याची मुले त्याने आपल्या मांडीवर घेतली. नंतर योसेफ आपल्या भावास म्हणाला, मी आता मरणार. देव खरोखर तुमची भेट घेईल व जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब यास त्याने शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुम्हाला या देशातून घेऊन जाईल. मग योसेफाने इस्रायल वंशजास शपथ घालून म्हटले, देव खरोखर तुमची भेट घेईल तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी येथून घेऊन जा. योसेफ 110 वर्षांचा होऊन मृत्यू पावला. त्यांनी त्याच्या प्रेतात मसाला भरून ते पेटीत घालून मिस्र देशात ठेविले.